फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण स्टडी करतोय. नाउ हॅव अ लुक ॲट दिस. वी हॅव सब्जेक्ट्स पॉइंट ऑफ व्ह्यू हिअर इन फ्रंट ऑफ अस. नाउ लेट अस लुक ॲट द सब्जेक्ट्स. कुठल्या प्रकारचे सब्जेक्ट्स असतात आणि पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार डिफरंट टाईपची सेंटेन्सेस क्रिएट होतात. नाउ हॅव अ लुक ॲट दिस सिंग्युलर. फर्स्ट ऑफ ऑल पर्सन, सिंग्युलर आणि प्लुरल. आता एक वचन आणि अनेक वचन. त्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन मध्ये आय, मी, माइन ही सब्जेक्ट्स येतात आणि प्लुरल मध्ये वी, अस, आर ही सब्जेक्ट्स येतात. सेकंड पर्सन मध्ये यू हे सिंग्युलर मध्ये येतं आणि यू आणि युअर हे प्लुरल मध्ये येतं. थर्ड पर्सन मध्ये जेंडर वाईज सब्जेक्ट्स असतात. आपण बघू शकतो इकडे सिंग्युलर मध्ये मॅस्क्युलाइन जेंडर आहे, फेमिनाइन जेंडर आहे आणि न्यूट्रल जेंडर आहे. कॉमन प्रोनाउन आहे ते म्हणजे सब्जेक्ट साठी युज केलं जातं दे किंवा दे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो तुमच्या स्लाइड्स वरती यू कॅन सी. तर आपण या ठिकाणी अफर्मेटिव्ह सेंटेन्स साठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स साठीची वाक्यरचना पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय तुमच्या समोर आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर शाल किंवा विल या दोन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापद अकॉर्डिंग टू सब्जेक्ट घ्यायचे. तर नेमकं या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, तर जी तुमची फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टच्या असोसिएशन्स मध्ये आपल्याला शाल हे सहाय्यकारी क्रियापद युज करायचे आणि रेस्ट ऑल अदर केस मध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद युज करायचे. त्याच्यानंतर हॅव बीन हे कॉमन आहे, हे सगळ्या सब्जेक्टच्या असोसिएशन मध्ये कंपल्सरी युज करायचंय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये किंवा त्या काळाच्या वाक्यरचनेमध्ये. पुढे तुम्हाला V4 म्हणजे मुख्य क्रियापद प्लस ING हा फॉर्म कंपल्सरी युज करायचा आहे अँड देन युअर ऑब्जेक्ट विल बी देअर. वी हॅव सम एक्झाम्पल्स फॉर हिअर अस. Now see, I shall have been finishing my project. Now this is the structure for first person singular subject. We shall have been attending the training. This is all about first person singular and plural subjects. Now subject is changed. You can see he will have been murdering his aunt. Then she will have been torturing by gang. It will have. Then they will have. So this is all about affirmative sentence. Now we have negative sentence. आता निगेटिव्ह सेंटेन्स स्टडी करत असताना फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण त्याची असणारी वाक्यरचना पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकता सब्जेक्ट, त्याच्यानंतर शॅल नॉट किंवा विल नॉट, आणि शॅल नॉट किंवा विल नॉटचा शॉर्ट फॉर्म शांट किंवा ओंट अशा प्रकारचा असतो. कीप इन माइंड, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला की फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जेव्हा तुम्ही युज करता त्यावेळेला तुमच्यासोबत शाल हे सहाय्यकारी क्रियापद असणार आहे त्या वाक्यामध्ये आणि रेस्ट ऑल अदर सगळ्या केसमध्ये तुमच्यासाठी विल हे सहाय्यकारी क्रियापद आपण युज करणार आहोत त्या ठिकाणी. ओके, सो लेट अस लुक ॲट दिस. हॅव बीन परत कॉमन आहे. आता शाल विल च्या असोसिएशन मध्ये नॉट हा वर्ड आहे, त्याच्यानंतर हॅव बीन युज करतो आपण, मग विल फोर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप. दॅट मीन्स मेड वर्ड प्लस ING अँड देन ऑब्जेक्ट. लुक ॲट सम एक्झाम्पल्स हिअर. नाउ दिस इज ही वोंट हॅव बीन स्टडीइंग लॉंग इनफ टू क्वालिफाय. Okay, I will not have been living here that long. Now मॉडर्न इंग्लिश मध्ये शाल ऐवजी विल पण युज करण्याची प्रचलित पद्धत निर्माण झालेली. आणि दुसरं एक्झाम्पल बघू शकता, आय शॅल नॉट हॅव बीन अटेंडिंग द प्रोग्राम बिफोर कम्प्लीट हिज जॉब. दॅट्स ऑल अबाउट निगेटिव्ह सेंटेन्स. नाउ वी हॅव नेक्स्ट वन, दॅट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स और WH क्वेश्चन्स इन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परत तीच सूचना आहे, आपल्याला जो सब्जेक्ट आहे फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, त्या सब्जेक्टच्या असोसिएशन मध्ये शाल हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे. ओके, आणि रेस्ट ऑल अदर सब्जेक्टच्या असोसिएशन मध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे. मात्र इथे WH क्वेश्चन आपण पहिल्यांदा बघतोय म्हणून 9 WH वर्ड्स आपण एका सेपरेट लेक्चर मध्ये डिस्कस केले. त्या 9 WH वर्ड पैकी अप्रोप्रिएट त्या सिच्युएशनला सूट करणारे WH वर्ड आपल्याला त्या ठिकाणी युज करावं लागतं. देन सब्जेक्ट, देन हॅव बीन, then V4 and then object and question mark. So we will see some examples here. Now, why you will have been working here by next year? Then how shall I have been discussing? Then we have what you will have been completing by tomorrow. So you can see as per subject, verbs, helping verbs or auxiliary verbs are changed. So that's all for WH question. Now we have next, that is yes no questions. Why yes no or why closed ended or why verbal? Because it begins with auxiliary verb, 23 auxiliaries only and 9 WH words. It means around 32 words which helps us to prepare or to create or to design the questions, both the questions, WH question or yes no question.
Now have a look at this. This is closed-ended question because we get the answer only yes or no. Now I will have been working here by next year. Now you can see this question begins with shall or will, then subject, then have been, then before, and then question, object and question mark. This is the structure. Now here you can see will is there because subject is you. Now here you can see shall have been I. Now you can see have been and subject. You can alter the places of those words. So there will be a correct way, no meaning change. So keep in mind. Then we have will you have been completing by tomorrow. So according to subject, your auxiliary verb will be changed and you have a common factor that is have been plus V4 or main verb plus ing. This is the common factor in future perfect continuous tense or any perfect continuous tense you are studying or you are preparing sentence for them, then in that case only you must understand your main verb will be V4. So that's it for